मागच्या गणपती सांगितले तर सर्व भावकीस इथं मी अध्यक्ष या नात्यान यासाठी जमवला की गेल्या वर्षी गणपतीनं काही फालतू कारणामुळे भानगडी झाल्या होत्या ते होऊ नयेत म्हणून सगळ्यांनी इथं जमवला. माझ्याशिवाय मीटिंग कशी चालू केलं? टिटवाळे सुनेवचा काय जवळ आहे काय? अरे घरातून जरा लवकर निघायचं ना, आम्हाला येऊन इथे 1 तास झाला. तुम्ही सगळं विरारवालं, मी एकटो फक्त टिटवाळ्यावालो. पुढच्या टाइमच टिटवाळ्याच मीटिंग ठेवा, मग समजेल काय त्या ट्रेनने कसा यायचा ता सगळं जाऊ दे रे. तुम्ही आता जमलो ना, पुढचे विषय घ्या काय. तुमचा हिसाब किताब सर्व बरोबर आहे ना? सगळं बरोबर आहे. अगर खोटं वाटत असेल तर वहीमध्ये बघा. माझा एक विषय आहे की माझ्या घरी 2च आरत्या होतात, बाकीच्यांकडे 5-5 आरत्या होतात. मग मला याचं कारण पाहिजे. तुम्ही फक्त ना साखरपुडा ना घालतो म्हणून आम्ही तुमच्याकडे 2-2 आरत्या म्हणतो. ह्याच्या दारात तवशाचा मांडव आहे. एक तवसा आरतीवारांना कापून घालत नाही. ह्या पोरांचा बरोबर आहे, याच्यासोबत असाच केला पाहिजे. माझा एक विषय हा, मुंबईतून लोक गणपती गावाला जातात तर कोणाकडे आरती जात नाही की भजनात जात नाही, त्यांच्याकडे आम्ही काय करायचं? हे तू नाव घेऊन बोल, टोमणं मारू नको इथं. हे मी तुझं नाव घेतलं काय, तू कशात आपतोस? हा विषय मला पटलेला आहे. हा कोणाकडे जात नाही ना, मग आपण पण यांच्याकडे जायचं नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हे गप्रावा सगळं काय ह्याच्याकडे जायचं नाही. आधी निर्णय कसा घेतो तुम्ही? हे तू का कोणाकडे जायची येत नाही? माझी म्हातारी घरी एकटीच असता म्हणून मी आरतीला येत नाही. तेच कोण वाघ उचलून नेत नाही आहे. ह्या वर्षी जर तू कोणाकडे आरती भजनास गेलं नाही ना तर तुझ्याकडे पण कोणी येणार नाही, लक्षात ठेव. माझा अजून एक विषय हा, मुंबईतून लोक गणपती जातात तर आरती भजन सोडून मोबाईलवर टाइमपास करत राहतात, त्यांचं काय करायचं ते बोला लवकर. अरे आमच्या ऑफिसची कामं असतात. ऑफिसची कामं काही नसतात, हे पोरींशी तर गप्पा मारत असतात. ढोलक्या कधी भरणार ते मला आधी सांगा. पुढच्या हप्त्यात आम्ही भरणार आहे. गणपती तोंडावर आलं नंतर भरणार कधी ढोलक्या? अध्यक्ष केलेलं कशाला तुम्हाला? पर ढोलक्यात ना जरा स्वतःला समजून वापरा. वाजवताना पण जरा आरामात वाजवा. गेल्या वर्षी 2 ढोलक्या फोडल्या आहेत तुम्ही. माझ्या एक मनात विषय आहे, सार्वजनिक गणपती आपण आणूया काय? आणि त्या गणपतीचं करणार कोण? उद्या सकाळी त्याच्यावरून पण भानगडी होती. तर तुमचा सगळ्यांचा ऐकून घेऊ. मी अध्यक्ष म्हणून आता काय नियम ठरवलं, पण हे पोरांसाठीच फक्त नियम. पहिलं, ज्या घरात पोरी असतील, मुंबईच्या पाहुणी आलेली असतील, त्या घरात जास्त आरत्या म्हणायच्या नाही आणि धांगड धिंगाणं घालायचं नाही. हा हा हा. आणि दुसरा नियम, आरतीत म्हणजे बापसांची नावं असतात, म्हणजे विठ्ठल, पांडुरंग, एकनाथ, तुकाराम, तर त्यांची मुद्दाम त्या घरात आरत्या घ्यायच्या नाही. आरती एकनाथा करायचा नाही. आणि गेल्या वर्षी माझ्याकडे उसलबा होतो तर खा खाल्लो, माझ उठावणीच आणलं. तर तसं बाबा काय कोणी करू नको. सगळ्यांची परिस्थिती काय सारखी नसता. तर सेक्रेटरीच्या म्हणण्यानुसार ही मीटिंग संपली असा अध्यक्ष म्हणून मी जाहीर. ते थांबा बसा. आणि जर नियम ठरलेलंच ना तर सगळ्यांनी पाळला, नाही तर गावी जाऊन विसारशील सगळा. हा आता जावा काय तर. हा